बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया पुढचा भाग. तर याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण आता हे कॉलम लहान मोठे करायचे कारण हे सगळे समसमान असतात. तर इथे अनुक्रमांकामध्ये जाऊन इथे डबल क्लिक केलं की एक नंबर पहिले टाकून बघायचा आपण त्याला एवढी जागा लागते का, तर नाही लागत. मग तो कॉलम आहे ना आपल्याला लहान करायचा असतो. ठीक आहे, कॉलम लहान मोठे करणे, कॉलम ऍड करणे, कॉलम डिलीट करणे हे भाग मी सांगत आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. तर इथे ए ला क्लिक करायचं, इथे वर एकदम वर ए ला अल्फाबेटला क्लिक करायचं आणि इथे ह्या ज्या दोन रेषा आल्यात ना चालू चालू मधल्या दोन रेषा बघा ह्या, त्या दोन रेषेला दाबून ठेवायचं. दाबून ठेवून आतमध्ये ढकलायचं त्याला, म्हणजे ते छोटे होतात. विद्यार्थी नाव एवढे जागेत बसणार आहे का, नाहीच. इथे बी ला क्लिक करून ही जागा मोठी करून घ्यायची. वाटल्यास तुम्ही एकदा विद्यार्थी नाव लिहून घ्यायचं, बघायचं याच्यामध्ये बसते का, प्रदीप रामनाथ पडवाल. ठीक आहे, किंवा एखादी मोठं नाव जर बघायचं असेल तुम्हाला तर ज्ञानेश्वर पांडुरंग पंढरपूरकर, तर बसते. ठीक आहे, तर इथे बी ला क्लिक करून हे थोडं छोटं करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने एवढं पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर इयत्ता जास्तीत जास्त आपण 10वी 7वी 11वी 12वी. ठीक आहे, तर 7वी 7वी असं लिहून बघूया. तर कमी हवी तर सी ला क्लिक करायचं, छोटं करायचं. आता पुल्लिंगामध्ये पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग पूर्ण लिहायचं असेल तर पूर्ण पण लिहू शकता. ठीक आहे, एवढे पुल्लिंगाला जागा आहे, छोटं करा. त्याच्यानंतर जन्मतारीख, याच्यात जन्मतारीख बसणार आहे का बघून घेऊया. हे बघून घ्यायचं बसते का, तर नाही बसत. तिथे स्टार स्टार आले म्हणजे चुकलं असं तुम्हाला बऱ्यापैकी वाटेल, पण ते चुकलेलं नाही. तो कॉलम साईज मोठा करायचा, ई मध्ये जायचं आणि हे पुढे जे इथे बघा हे जे दोन धावत्या दोन रेषा दिसतात का तुम्हाला, जिथे माऊस आहे बरोबर, हा त्यालाच दाबून ठेवायचं आणि असं ओढायचं. ओढलं की तुमची खाली जन्मतारीख व्यवस्थित दिसायला लागते. जन्मतारखेचा कॉलम थोडा मोठाच ठेवायचा. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये जन्मतारीख आपण व्यवस्थित करणार आहोत. याच्यामध्ये महिना आधी आला, नंतर तारीख आली, नंतर वर्ष आलं, तर ते आपण व्यवस्थित करायचं आहे. त्याच्यानंतर आईचं नाव. ठीक आहे, इथे प्रमिला किंवा तुम्ही एखादी मोठं रुक्माबाई असं पण नाव लिहून बघू शकता. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण सांगू शकत नाही कोणाच्या आईचं किती नाव मोठं आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं मोठंच ठेवायचं. ठीक आहे, आता आधार क्रमांक, स्टुडंट आयडी आणि मोबाईल क्रमांक हे एक एक कॉलम मोठे करणे मी तुम्हाला सांगितलं. पण तुम्हाला वाटलं की सर हे एक एक कुठपर्यंत करा. आता आधार क्रमांक, स्टुडंट आयडी आणि मोबाईल क्रमांक हे तिन्ही मला सारखे हवेत. त्यासाठी इथे जी ला क्लिक करायचं. ठीक आहे, जी ला क्लिक करून झाल्यावर इथे इथे बघा हा स्क्वेअर आहे, छोटा ग्रीन कलर मध्ये स्क्वेअर दिसतोय, त्याला दाबून ठेवायचं आणि स्टुडंट आयडी मोबाईल क्रमांक एवढ्या भागाला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, हे तीन कॉलम तुमचे सिलेक्ट झाले. GHI. आता याच्यामध्ये आय कॉलम जो आहे की नाही, GHI, आता शेवटचा कॉलम कोणता आहे, आय, तर त्या कॉलमला दाबून ठेवा आय ला आणि असं बाहेर ओढा. बघा हे समसमान मोठे झाले. झाले मोठे. परत बघा, एकापेक्षा जास्त कॉलम जर तुम्हाला लहान मोठे ऍट अ टाइम करायचे असतील तर ते कशा पद्धतीने करायचे, तर समजा मला आधार कार्ड क्रमांक, स्टुडंट आयडी आणि मोबाईल क्रमांक हे लहान मोठे करायचे आहेत एका वेळेस ऍट अ टाइम, तर इथे जी ला क्लिक करायचं, अल्फाबेटला क्लिक करायचं बरं का, आणि नंतर इथे खाली बघा हा ग्रीन कलरचा स्क्वेअर येतो, त्याला दाबून ठेवायचं. तिथे बघा गोल आलाय मी दाबल्यामुळे, असं त्याला इकडे ओढायचं, बोट अंगठा ओढायचा फक्त उजव्या बाजूला सोडायचं. आता आय पर्यंत सिलेक्ट झालं. इथे तुम्हाला समसमान करायचंय तर इथे आयचे इथे दोन रेषा असतात, त्याला धरून ओढले बाहेर तुम्ही की ते मोठे होतात. वाटल्यास एकदा काय करायचं, आधार कार्ड नंबर टाकून बघायचा. ठीक आहे, तर बसते बरोबर. स्टुडंट आयडी बघून टाकून बघायचं, स्टुडंट आयडी ला नक्कीच जागा पुरणार नाही. 2024
किंवा 2023 27 09 04 08 001 0001 आणि टॅब. ठीक आहे, बघा जागा पुरली का, ते खाली आलं. आता ही जर आपलं रॅप टेक्स्ट नसतं तर हे अशा पद्धतीने दिसलं असतं, बरोबर की नाही. त्याच्यामुळे एच ला क्लिक करायचं आणि कॉलम तो मोठा करून घ्यायचा. आता या ठिकाणी प्लस वगैरे येऊ शकतो, काही काही जणांचा आहे ना त्या ठिकाणी प्लस वगैरे येऊ शकतो. जेव्हा तुम्ही टाईप करता ना तेव्हा त्याच्यामध्ये प्लस येण्याची शक्यता आहे. हे बघा अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने याच्यामध्ये प्लस येण्याची शक्यता आहे. मग ते कळत नाही की नेमकं या ठिकाणी काय लिहिलं असेल. तरी ते तुम्ही डबल क्लिक करून बाजूला क्लिक केलं तरी ते होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर ते पेज सेटअप तुम्हाला करावं लागेल, सॉरी फॉर्मॅट सेल करावा लागेल, तेव्हा त्याच्यामध्ये होतं. ओके, नाहीतर तुम्ही या ठिकाणी आता काही केलं तरी त्याच्यात बदल होत नाही. तर ते फॉर्मॅट सेल मध्ये जाऊन तुम्हाला ते करायचं आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. असं होऊ शकते. ओके, मोबाईल क्रमांक टाकून बघायचा, इथं एवढी जागा लागते का. तर एवढी जागा लागत नाही, मग इथे कॉलमला क्लिक करायचं आणि छोटं करायचं. ठीक आहे, आता राहिला विषय इथे स्टुडंट आयडीचा. म्हणजे ज्यांना इथे प्लस येत असेल तर काय करायचं अशा वेळेस, तर त्या आयडीला क्लिक करायचं, टूल्स मध्ये जायचं. ठीक आहे, टूल्स मध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्ही रॅप टेक्स्ट केलं असेल ना तर हा प्रॉब्लेम येतच नाही. ठीक आहे, पण कदाचित आलाच रॅप टेक्स्टचा प्रॉब्लेम, तर काय करायचं, होमला जाऊन एकदम खाली फॉर्मॅट सेल्स आहे, फॉर्मॅट सेल्सला जा. त्याच्यामध्ये बघा इथे वर पहिलाच ऑप्शन आहे नंबर, नंबरला जा. इथे टाईप आहे जनरल, त्याला करायचंय तुम्हाला कस्टम. ठीक आहे, कस्टम केल्याच्या नंतर इथे जो जनरल लिहिलाय ना, हे जनरलला क्लिक करायचं, हे सगळं खोडायचं. जनरल खोडलं, इथे झिरो टाकत जायचे, 0 0 0 0 0. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही ओके म्हणायचं. ओके, बघा या ठिकाणी ते आयडी येऊन जाते. पण हे एवढं करण्यापेक्षा सरळ सरळ आहे ना, तुम्ही याला काय ठेवा, रॅप टेक्स्ट हा ऑप्शन ठेवायचा आहे. ठीक आहे, रॅप टेक्स्ट ठेवल्यामुळे काय होतं, तो कॉलम ऍडजस्ट करून घेतो. काय करतो, कॉलम ऍडजस्ट करून घेतो. या ठिकाणी तो अशा पद्धतीने कॉलम ऍडजस्टमेंट होते. ठीक आहे, आता कॉलम लहान मोठे करणे आपण पाहिलं, कॉलम लहान मोठे करणं आपण पाहिलं. तसंच रो सुद्धा लहान मोठे करता येतात. ठीक आहे, रो म्हणजे आडवा भाग. जसं आता हे शीर्षक आहे, विद्यार्थी माहिती, थोडं लहान झालं, याला मोठं करू शकता. इथे एकच्या इथे खालीच्या बाजूला इथे व्हाईट कलरच्या रेषा येतात बघा, मी झूम करून दाखवतो. बघा इथे व्हाईट कलरच्या दोन बारीक रेषा येतात, त्यांना तुम्ही दाबून ठेवलं, खाली घेतलं की मोठं होणार, असं केलं की वर छोटं होणार. ठीक आहे, पण तुम्हाला वाटलं की मला हे तिन्ही शीर्षक सेम हवे, तर इथे एक नंबरला क्लिक करायचं आणि इथे बघा हा स्क्वेअर आलाय बघा, ग्रीन कलर मध्ये स्क्वेअर, त्या स्क्वेअरला दाबून ठेवा, 2 आणि 3 असं सिलेक्ट करा. सिलेक्ट झालं, त्याच्यानंतर 3 नंबरचे इथे इथे दोन रेषा आहेत, त्यांना क्लिक करून मोठं करा. मोठं केल्यामुळे काय होतं, समसमान ते लहान मोठे होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की हे विद्यार्थी नावाचं जे आहे शीर्षकची ती आहे ऑप्शन, तर त्याला मोठं करून ठेवू. ठीक आहे, झालं अशा पद्धतीने, छान झालं. आता खालचे, आता विद्यार्थ्यांचे नाव, काहींचे लहान दिसत आहेत, काहींचे मोठे, तर ते एकसारखे दिसण्यासाठी आता इथे 5 नंबरला सिलेक्ट करा, नंतर इथे दाबून ठेवा आणि खालपर्यंत आणा. आणलं, नंतर इथे 17 नंबरच्या इथे बघा खाली दोन रेषा आहे, त्याला दाबून अशा पद्धतीने मोठं करा, म्हणजे सगळे सारखे होऊन जातील. बघा सगळे कॉलम काय होतील, अशा पद्धतीने सारखे होऊन जातील. बघा आता मला विद्यार्थ्यांची नावाची जे रो आहेत
ते सगळे समसमान करायचे तर काय करावं लागेल, तर इथे 5 नंबरला क्लिक करावं लागेल. इथे हा इकडे ग्रीन कलर झाला पाहिजे म्हणजे सिलेक्ट झाला असा त्याचा अर्थ होतो. आता इथे हा ग्रीनचा हे आहे स्क्वेअर, स्क्वेअरला दाबून ठेवा, खालपर्यंत त्याला ओढत आणा. तुम्ही एक्स्ट्रा नेलं तरी चालते, असं काही नाही. एक्स्ट्रा नेलं तरी चालते इकडं. ओके. आणि इथे 23 इथे हे असं आलं, याला मोठं करा. बघा समसमान मोठं केल्यामुळे सगळे मोठे झाले. पण अजून जागा पाहिजे आपल्याला, एवढी जागा पुरणार नाही. अजून थोडं मोठं. येस, अशा पद्धतीने आता आयडी दिसायला हवा एवढं मोठं आपल्याला हवं. ठीक आहे. आता एवढी साईज आपल्याला ठीक आहे. एवढी साईज तर आपल्याला पाहिजेच. ओके, झालं. अशा पद्धतीने तुम्ही रो आणि कॉलम साईज लहान मोठी करू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये कॉलम ऍड करायचे. ठीक आहे, मला याच्यामध्ये विद्यार्थ्याची जात घ्यायची आहे. ठीक आहे, इथे आईच्या नावाच्या नंतर आईचं नाव जिथे आहे की नाही त्याच्या पुढे मला जात घ्यायची आहे. तर कसं घ्याल, तर इथे जी मध्ये तो मला कॉलम हवाय, पण हे सुद्धा हवे, तर इथे जी ला क्लिक करायचं. जी ला क्लिक केल्याच्या नंतर ही व्हाईट पट्टी आली बघा. या व्हाईट पट्टीमध्ये एकदम खाली या, इथे आहे मोर. मोरला जाऊन इन्सर्ट कॉलम. इन्सर्ट कॉलमला क्लिक केलं की बघा इथे कॉलम ऍड झाला. हे पुढे पुढे सरकतं आपोआप, बाकी काही बदल होत नाही. इथे डबल क्लिक करा, इथे जात लिहून टाका. ठीक आहे. आता मला संवर्ग हा कॉलम हवाय, किंवा जातीच्या आधी मला आहे ना हिंदू धर्म, धर्म असा कॉलम हवाय. तर इथे परत जातीच्या आधी हवाय की नाही, म्हणजे जी मध्ये हवाय. जी ला क्लिक करा, परत ही पट्टी आली, त्याच्यामध्ये मोर. मोरला जाऊन इन्सर्ट कॉलम. बघा हा कॉलम आला. इथे परत क्लिक करून तुम्ही हिंदू म्हणा, सॉरी जात काय धर्म. ठीक आहे. तुम्हाला वाटलं की एवढी जागा जास्त होईल तर तुम्ही छोटं पण करू शकता त्याला असं. ठीक आहे, मला आता जातीनंतर संवर्ग हा कॉलम हवाय, किंवा ऍट अ टाइम मला 2 कॉलम हवेत. संवर्ग हवाय आणि वार्षिक उत्पन्नासाठी सुद्धा मला हवंय. तर इथे आय आणि जे असे 2 कॉलम सिलेक्ट करावे लागतील, आय आणि जे. आणि इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इन्सर्ट कॉलम शब्द जेव्हा इथे कीबोर्ड ओपन नसतो तेव्हा मोर मध्ये असतो, आणि इथे जेव्हा कीबोर्ड असतो ना तेव्हा तो वरच असतो. बघा आय आणि जे असं 2 सिलेक्ट केले, ही पट्टी आली. या पट्टीमध्ये एकदम वर गेला तर इथे बघा हा वरच आलाय. जर हा कीबोर्ड नसता तर तो कुठे भेटला असता आपल्याला, मोर मध्ये भेटला असता. इथे इन्सर्ट कॉलम याला क्लिक करा. बघा इन्सर्ट कॉलम क्लिक केल्याबरोबर इथे 2 कॉलम ऍट अ टाइम आले. इथे डबल क्लिक करा आणि इथे लिहा संवर्ग, इथे पालकाचे वार्षिक उत्पन्न. बसलं. नंतर तुम्हाला पाहिजे तसं लहान मोठं तुम्ही त्याला करू शकता. हे झालं कॉलम ऍड करणे वगैरे. ऍट अ टाइम तुम्ही असे कितीही कॉलम ऍड करू शकता. इन्सर्ट कॉलम हे 3 कॉलम ऍड झाले. कीबोर्ड नसता तर हे कॉलम कुठे असतात बघा, या व्हाईट पट्टीमध्ये मोअर मध्ये असतो इन्सर्ट कॉलम. ठीक आहे. सध्या आपण साधेच कॉलम बघत आहोत. आता मला डिलीट करायचे, तर इथे समजा हे काही कामाचे नाहीये. समजा केला मला डिलीट करायचं, तर त्याला सिलेक्ट करून ही पट्टी येते बघा व्हाईट कलरची पट्टी, त्याच्यामध्ये मोरला जाऊन डिलीट कॉलम. तुम्हाला ऍट अ टाइम डिलीट करायची असतील तर केला सिलेक्ट करा, आणि इथे हा ग्रीन बॉक्स आहे की नाही, हा ग्रीन बॉक्स असं घेऊन जा कुठपर्यंत, इथं पी पर्यंत, ओ पर्यंत आलो. सोडलं, सोडल्याबरोबर ही पट्टी येते. या पट्टीमध्ये एकदम खाली मोरला जाऊन डिलीट कॉलम. झाले कॉलम डिलीट. अशा पद्धतीने शीट तुम्ही वाढवत जाऊ शकता. ठीक आहे. तसंच रोच सुद्धा आहे. ओके, आता इथे आपण काय करूया, थांबा.
इथे सगळे विद्यार्थ्यांची नावं लिहून टाकूया. तुम्हाला ही सीट भरायची आहे. आजचा तुमचा होमवर्क तसाच आहे. तुम्हाला कोणतीही नावं अशी टाकून घ्यायची आहेत. ठीक आहे, टाकून घेतली नावं. तुम्हाला आता ही जी नावं आहेत की नाही विद्यार्थी नावं एवढी सिलेक्ट करून यांची अलाइनमेंट नेहमी आहे ना तुम्हाला लेफ्ट ठेवायची आहे. म्हणजे ते दिसायला थोडंसं छान दिसतं. बाकी काय नाही. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे नंबर टाकणे सुद्धा मी तुम्हाला सोपी पद्धत सांगत आहे ते बघा पहिले. बघा तुम्हाला इथे नंबर टाकायचे विद्यार्थ्यांचे तर पहिले 1 आणि 2 हे दोनच नंबर टाकायचे. बाकीचे नंबर आपोआप येतात. एक्सेल मध्ये खूप वेळ वाचतो बरं का. पण सराव करा. 1 नंबर ला सिलेक्ट करून हा जो ग्रीन बॉक्स आहे की नाही या ग्रीन बॉक्सला क्लिक करून 2 नंबरला पण सिलेक्ट करा. दोघांना सिलेक्ट केलं. हा व्हाईट कलरचा पट्टा आला इथं व्हाईट कलरची पट्टी आली. जर ती नाही आली दोघ जण सिलेक्ट झाले तर याला काय करायचं बघा इथे हा ग्रीन कलरचा बॉक्स आहे की नाही त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं की ही व्हाईट पट्टी येते. या व्हाईट पट्टीमध्ये आहे ना फिल ला जायचं. फिल कुठे जायचंय? फिल. फिल ला जाऊन खाली ओढायचे फक्त फिल. बघा सगळ्यांचे नंबर आपोआप येतात. परत बघा तुम्हाला हे नंबर टाकायचे खूप नंबर टाकायचे. अशा वेळेस तुम्ही काय करायचं 1 आणि 2 नंबरच फक्त लिहायचं. ठीक आहे 1 आणि 2 असं दोघांना सिलेक्ट केलं. ही पट्टी आली फिल ला गेलो इथे सोडलं. ठीक आहे आता ही आयडिया आहे ना तुम्ही फक्त नंबर साठीच करू शकता का असं काही नाही. तुम्ही इंग्लिश मध्ये याचा वापर खूप छान पद्धतीने करू शकता. जसं इथे मी लिहिलं संडे. मराठीमध्ये होत नाही. ठीक आहे संडेला क्लिक केलं. संडेला क्लिक करून ते फिल ला गेलो. ठीक आहे इथे खाली ओढलं आपण. ठीक आहे सगळे वार इथं आपोआप येऊन जातात. ओके आपल्याला काय ते पर्टिक्युलर टाईप करावे लागत नाही. बघा संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. ओके कळलं. बघा आता इथे मी लिहितो समजा जानेवारी. फक्त स्पेलिंग परफेक्ट असावी. जानेवारी एंटर. याला जानेवारीला क्लिक केलं. इथे फिल केलं. खाली ओढलं. बघा हे सगळे महिने तुमचे अशा पद्धतीने येऊन जातात. सगळ्या महिन्यांचे स्पेलिंग तुम्हाला पटापटा पटापटा पटा मिळून जाईल. बरं मराठीमध्ये जर तुम्हाला वाटलं की सर तुम्ही म्हणताय पण मराठीत ट्राय तर करून बघूया. सोमवार इथे क्लिक केलं आणि फिल ला गेलो. तर ते फक्त नुसते सोमवार 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 सोमवारच येणार. ओके सर हे फिलिंग फक्त नंबर साठी 2 नंबर सिलेक्ट करायचे. ओके आणि बाकी मग ते हळूहळू तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यातले बारकावे कळून जातील. आता याच्यामध्ये मला काय करायचंय हा 4 नंबरचा जो विद्यार्थी आहे की नाही त्याच्या अगोदर अजून एक विद्यार्थी आहे. तर तो विसरलोय चुकून. तर 4 नंबरचा विद्यार्थी किती नंबर रो मध्ये आहे? तर 8 नंबर रो मध्ये आहे. तर 8 नंबरला क्लिक करा. ही पट्टी आली बघा. या पट्टीमध्ये इन्सर्ट रो या पट्टीमध्ये तुम्हाला जायचं आहे. इन्सर्ट रो करायचं की नवीन विद्यार्थी ऍड करण्यासाठी तुम्हाला इथे जागा उपलब्ध होऊन जाते. ठीक आहे तुम्हाला वाटलं की हा 7 नंबरचा विद्यार्थी आहे की नाही त्याच्यावर अजून 3 मुलं आहेत. तर इथे 12 नंबरच्या रोला क्लिक करा. इथे हा स्क्वेअर आहे ग्रीन कलरचा त्याला सिलेक्ट करा. 3 विद्यार्थी वर लिहायचे ना तिथे 1 2 3 असं सिलेक्ट करा. सोडा. ही पट्टी आली बघा. त्या पट्टीमध्ये मोर मध्ये जा आणि इन्सर्ट रो बघा एकापेक्षा जास्त जर तुम्ही सिलेक्ट केले तर मोर ला जाऊन इन्सर्ट रो येते. पण नुसतं एकच जर सिलेक्ट केलं तुम्ही तर वरच्या वरच तुम्हाला इन्सर्ट रो दिसते. ठीक आहे हे बारकावे आहेत ना मित्रांनो लक्षात ठेवत चला. हे खूप उपयोगी पडतील तुम्हाला. खूप म्हणजे खूप उपयोगी पडतील. ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही रो वाढवत जाऊ शकता आणि तुमची एक्सेल शीट खाली 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 मोठी होत जाईल. बरं तुम्हाला वाटलं की डिलीट करायचं आहे तर तुम्ही इथे डिलीटही करू शकता. सेम त्याच पद्धतीने 13 आणि 14 नंबरचा विद्यार्थी डिलीट करायचा आहे. असं सिलेक्ट केलं आणि या ठिकाणी मोर ला जाऊन इथे डिलीट रो
डिलीट रो डिलीट कॉलम, कॉलम डिलीट करण्यासाठी डिलीट कॉलम आणि रो डिलीट करण्यासाठी डिलीट रो. ठीक आहे. कॉलम लहान मोठे केले आपण, सेल कॉलमची साईज लहान मोठी केली, कॉलम नवीन ऍड केले, रो नवीन ऍड केले, रो डिलीट केले आणि कॉलम सुद्धा आपण डिलीट केले. या फाईलला सेव्ह करायची आणि परत ग्रुपला याच्यामध्ये सगळी माहिती भरायची बरं का, कारण त्याच्या पुढचा भाग त्याच्यामध्ये आहे. सगळी माहिती भरायची आणि आपल्या ग्रुपला आपला होमवर्क शेअर करायचा.